जंजिरा सोडून पद्मदुर्ग पाहिल्याचा अभिमान मनात घेऊन आम्ही पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्याच्या दिशेने निघालो. कारण इथे येऊनच कळतं छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती महान होती आणि मराठ्यांचा इतिहास किती भव्य आहे. म्हणूनच हा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात किमान एकदा तरी पद्मदुर्गाला अवश्य यावं. कोकण ट्रिप सोबत महाराजांचा आणखी एक किल्ला झालेला आहे पद्मदुर्ग, आणि तो किल्ला करून आता आम्ही परत चाललोय फेरी बोटकडे. अरे तुम्ही काय लहान आहे का रे? हा, एवढे मोठे होऊन गोळा खाताय? गोळा फोन झाला काकाला, पेमेंट करूया काकांचं 100 रुपये. महाराजांचा पद्मदुर्ग पाहून आम्ही परत दिवे आगाराकडे निघालो. काल जिथे आमच्या बॅगा ठेवलेल्या होत्या त्या ठिकाणी पोहोचायचं होतं, पण त्याआधी अजून एकदा फेरीचा अनुभव घ्यायचं ठरवलं. यावेळी मात्र तो अनुभव थोडासा वेगळा असणार होता. फेरीपाशी येऊन लय वेळ झालाय आणि इथे एवढी गर्दी आहे ना, ऑलमोस्ट एक 30-40 गाड्या लागलेल्या आहेत. पूर्ण जी फेरी आहे ती फुल आहे. सगळ्यांची धावपळ चालू आहे आणि काही जणांचे तर कॅन्सल पण केले तिकीट, त्यांचे नंबर असून सुद्धा. खरं आपल्याला भेटलेलं आहे तिकीट, त्यामुळे आपण आता जाणार आहे याच फेरीने. गाडी एवढी ओव्हरलोड झाली की नाही की फार अशी लागली. आतापर्यंत आम्ही 2 फेऱ्या मारल्या की नाही, त्या एवढ्या हलायला लक्ष आता जे हाला लागले लिटरली शिव्या मजा लागली. कसं वाटलं? लिटरली ना लय जोरात हलायला लागली, कारण की ह्या साईडला सगळ्या मोठ्या गाड्या आहेत आणि ह्या साईडला काहीच नाही. आणि आमचे ड्रायव्हर का काय की फुल चिल मध्ये, एकदम ऍटिट्यूड चिल मध्ये गाडी चालवली. हो समोर बघा, हो हा एकदम सुनील शेट्टी. हा आमच्या इथनं फक्त ट्रॅव्हल चालले आहेत. हा भाऊ ट्रक घेऊन चाललाय. एक्स्ट्रीम कोकण. ये अभी जो अपना फेरी है ये ऐसे डुलत डुलत जा रहा है. आपको कैसा लग रहा है? नहीं 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 नहीं, डुंगन डुंगन. हाँ, यूज प्रॉपर ब्रदर और हार्ड. ये इसका थोड़ा सा डुंगन घाट तक एक्सपीरियंस है. दिस इज कॉल्ड पैनिक अटैक. व्हेन द जहाज इज डामाडोलिंग, दिस इज द व्हॉट टू से, पोटात गोळा येणे. आता पकडलेला मासा आहे, आता पकडलेला मासा आहे. आधीच पकडलं काय? कोचे कोचे को जस्ट मासा पकडले वाटतं. काय बी करा लागलो मी. घरी जाऊन खाणार आहे, खाणार घरी जाऊन. काय आदमी उभे. हा चला, आपली फेरीचा स्टॉप तर आलेला आहे. थोडं जास्तच ॲडव्हेंचरस होतं, कारण जास्त हलत होती आज बोट आणि वजन पण तेवढंच जास्त होतं, त्यामुळं. पण पोचलो कसं तरी. मला तर मजा आली, कारण जिथं सगळ्यांची फाटते तिथं मला मजा येते. दिस इज दी एंड. आपला इकडचं तरी सगळं झालेलं आहे. आता ह्या साईडला परत यायचं आहे ना, ह्या फेरीला बघायचं आहे. कंटाळा इकडं तिकडे इकडं तिकडे करून. आता पुढं जायचं, ओनली पुढं, नो मागं.
आलेलो आहे परत मिस्टर तेंडुलकर यांच्या बीच रिसॉर्टवर, कारण इथं आमच्या बॅग्स ठेवल्या होत्या आम्ही आणि ते घेण्यासाठी आम्ही आलो परत. आता इथून बॅग घेणार आणि परत निघणार. तेंडुलकर रिसॉर्टमधून आमच्या बॅगा घेऊन आणि तिथेच जेवण करून आम्ही निघालो पुढे हरिहरेश्वरच्या दिशेने. आता वाजलेत 4:30 आणि इथून जे हरिहरेश्वर बीच आहे ते काहीतरी 36 किलोमीटर आहे. 1 तास दाखवायला इथून. हरिहरेश्वरला जायचा प्रॉब्लेम नाही. हरिहरेश्वरला जाऊन एक अर्ध्या तासात आवरायला पाहिजे आम्हाला आणि लगेच तिथून एक फेरी आहे. आता ती फेरीचा लास्ट टाइम आम्हाला माहीत नाही, पण आम्ही अंदाजावर चाललोय की काल फेरीचा लास्ट टाइम होता काहीतरी 7:30, तर इथं पण 7:30च असेल आणि मग त्याच्या आधी तरी आम्हाला पोहोचायचं आहे. नसेल तर मग लय फिरून जायला लागणार. आधी बघूया हरिहरेश्वर आधी टच करूया. आता आम्ही जे हरिहरेश्वर वाया आरावी बीच जात आहे, हा जो 35 किलोमीटरचा जो स्ट्रेच आहे ना, हा टोटल कोस्टल रोड आहे. म्हणजे माझ्या राईट साईडला आहे ना पूर्ण हे बीचच आहे. बीच म्हणजे समुद्र आहे पूर्ण या साईडला. आणि काय मस्त वाटत असेल या गावावाल्यांना, एकदम बीचला लागून. हां, तर मी काय सांगत होतो की हा जो पूर्ण स्ट्रेच आहे हा कोस्टल रोडलाच आहे. आणि आता मी गाडी मारण्यावर लक्ष देतो, कारण की ते इकडे बीच आणि कोस्टल राईडच्या नादात आहे का नाही कुठं तर ठोकायचो. रोड आधीच लय लहान आहेत आणि आधीमध्ये जनावर आले आहेत आणि 4 व्हीलरवाले तर कचकन ब्रेक मारायला लागलेत. बापरे बाप, नुसतं जनावर, आडवी नुसतं जनावर यायला लागले. आणि हा काय व्ह्यू आहे भाई साहेब. बरोबर टर्नला समुद्र. खतरनाक. वातावरण जरासं धुकट असल्यामुळं ते दिसणं झालंय, तर एकदम कडक व्ह्यू आहे. भाई याला म्हणतात कोस्टल राईड. किती वर्षानंतर कोस्टल राईडची मजा आली आणि प्रत्येक टर्नला आता आपल्याला समुद्र दिसणार. हा काय व्ह्यू आहे भाई साहब, खतरनाक. मजा आ गया भाई, मजा आ गया. थोडंसं असं धुकावालं वातावरण आहे, खरं कडक व्ह्यू भाई. मजा आ गया, मजा आ गया. ये व्यू तो चाहिए जिंदगी में, और क्या चाहिए. ग्लोव्स पण फाटले माझे. छे, चला जाऊ दे. असा जर रोड असेल का नाही भाई, मेरे को कितना भी गाड़ी चलाने दो, मैं चलाएगा. कोस्टल रोडचा तो नजारा पाहून थांबावंसं मनापासून वाटत होतं, पण हरिहरेश्वरला वेळेत पोहोचणं अधिक महत्त्वाचं होतं. बरोबर ऐन टायमाला नेटवर्क गेलं. नशीब आम्हाला हे गेट दिसलंय. आता इथं मामा पावत्या करते वाटतं. मामा, हरिहरेश्वरला जायचं ह्योच रस्ता आहे ना? बरं बरं. किती? 3 गाड्यांचा? मामा आता आम्हाला दापोलीला जायचं आहे. आता फेरी लागते ना एक आम्हाला? 9:30 पर्यंत असते ना. हा, मग टेन्शन नाही आम्हाला. टेन्शन काय होतं 7:30 पर्यंत असते म्हणून. 9 आहे काय? शनिवार आहे ना. ए 9:30 पर्यंत आहे रात्री काय? ओके, चालतं. इथनं जायला लागते का ह्या रस्त्यानं पुढं? हां, ओके ओके, ठीक. एक तासाच्या राईड नंतर आता आम्ही पोहोचलेलो आहे हरिहरेश्वर मंदिरकडे. आरावी बीच थ्रू
आम्हाला श्रीवर्धन करायचं होतं, तर जे फेरीचा सीन असल्यामुळं आम्ही डायरेक्ट आता हरिहरेश्वरकडे आलेलो आहे. तर ते मेन गेटवरच्या काकांनी सांगितले की 9:30पर्यंत फेरी चालू असते, त्यामुळे आता काय टेन्शन नाही. त्यामुळे आमचा प्लॅन आता असं झाला आहे की हरिहरेश्वर मंदिर बघायचं, त्यानंतर इथंच बीच आणि सनसेट पॉईंट आहे ते करायचं. आधी पहिल्यांदा मंदिर करूया. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये सह्याद्रीच्या कडांच्या साक्षीने कोकणात एक स्थान आहे जिथे निसर्ग आणि श्रद्धा एकरूप होतात. तेच हे हरिहरेश्वर. इथं वसलेला आहे भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश आणि माता पार्वती यांचा अद्वितीय संगम. म्हणूनच याला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. कथेनुसार इथे भगवानांनी स्वतःचं रूप प्रकट करून या भूमीला पवित्र केलं आणि तेव्हापासून प्रत्येक भक्त इथे येतो, केवळ दर्शनासाठी नाही तर आत्मशांतीच्या शोधात. पेशवा बालाजी विश्वनाथ यांनी या मंदिराचं जीर्णोद्धार केलं आणि तेव्हापासून हरिहरेश्वर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा एक जिवंत संगम बनला आहे. समुद्र किनाऱ्यालगत असलेली ही प्राचीन परिक्रमा खडकांवरून लाटांच्या आवाजात भक्तीचा एक वेगळाच अनुभव देऊन जाते. ही वाट सोपी नाही, पण प्रत्येक पाऊल श्रद्धेचं प्रतीक असतं. भाई तिकडे दाखवत नाही मी, व्ह्यू कसा आहे व्ह्यू? आई शपथ, काय व्ह्यू आहे हो. भाई ह्यो काय कडक व्ह्यू पॉइंट आहे. व्हिडिओज रील्स मध्ये एकदम नॉर्मल दिसते, खरं प्रत्यक्षदर्शी सुंदर स्पॉट आहे. ड्रोन शूट घ्यायचं ट्राय तरी केलंय, खरं ह्या व्हॅलीमध्ये का नाही जबरदस्त हवा येते. तरी पण मस्त आलेत, जेवढे पण ड्रोन शूट घेतले चांगले आलेत. आणि सनसेट बघायला जायचं आहे, खरं मला सकाळ म्हणजे दुपारपासून सूर्यच नाही दिसत आहे. दुपारपासून नुसतं धुकाय धुकाय, काय सूर्य बघणार आहे. अजून हे प्रदक्षिणा मार्ग पूर्ण व्हायचा आहे. हा पूर्ण खाली उतरून हे फिरून मग परत त्या मंदिरापाशीच पोचतोय आम्ही. पण एक गोष्ट चांगली आहे की आम्हाला काहीच गर्दी नाही. आम्ही पूर्ण या प्रदक्षिणा मार्गावर 5 जण आहे. हे एक चांगली गोष्ट झाली. इथे येणारा प्रत्येक जण काहीतरी मागतो, पण हरिहरेश्वर तुम्हाला देऊन जातं शांतता, समाधान आणि एक वेगळीच ऊर्जा. कारण काही ठिकाण पाहण्यासाठी नाही तर ती अनुभवण्यासाठी असतात. तर आजचा दुसरा जो पॉईंट होता हरिहरेश्वर, तोही कंप्लीट झालेला आहे. प्रदक्षिणा खूप मोठी होती, पण मजा होती. जे खाली उतरल्यानंतर समुद्राच्या बाजूनं चालायचं होतं,
चांगलं ॲडव्हेंचरस वाटत होतं थोडंसं. आणि आता वाजले आहेत काहीतरी 6:15. आता सगळ्यात पहिलं आमचं काम आहे फेरी पकडायची, जी आता इथं फेरी नको आहे यार मला, आता फेरीचा कंटाळा आला आहे अक्षरशः. तरीसुद्धा एक फेरी घ्यावीच लागणार आहे. आणि इथून जे आमचा स्टे आहे तो आहे टोटल 65 किलोमीटरचा, म्हणजे 2 तासाची राईड अजून आहे. आपल्याला 9 ते 10 वाजणार आहेत पोचायला. लकीली आम्हाला आल्या फेरी भेटलेली आहे, ऑलरेडी लागलेली होती. आणि आता ही थोड्या वेळात निघणार आहे, म्हणजे 7:30चा टाइम आहे. आपण सौराला विचार, सौर्या कसं वाटेल भावा असा कितवा दिवस आता? मला वाटेल 4थ्यांदा फेरी. चौथी फेरी आहे आमचं आता रोजचं चालतं. रोजचं झालं ओळखतात, खास आहे ते एकदम. मला म्हणायला लागले कोल्हापूरला सोडू काय, मी म्हणलं नको, घाटाचं ना हे पाणी खाली गेले रे, त्यामुळे म्हटलं राहू दे इथनं जातो. आणि बाईक राईडसाठी आलोय मी त्यासाठी. बघूया आता. जिथे आम्ही 2 तासात दापोलीला पोहोचणार होतो तिथे खराब रस्ता आणि जंगल भागामुळे प्रवास थोडा कठीण झाला. 2 तासाचा प्रवास 4 तासांवर गेला आणि शेवटी रात्री 12 वाजता आम्ही दापोलीला पोहोचलो. पुण्याला जाईस तोपर्यंत पूर्ण मातीचा होणार आहे मी. अरे हलकुरे, ये तेरा क्या हाल हो गया रे? ये तेरे को लाल किसने किया रे? हाय, कशी आहेस? नुसतं दाबालाय आम्हाला ओव्हरटेक करायलाय, थांबालाय, दाबालाय आम्हाला ओव्हरटेक करायला, थांबालाय. नंबर प्लेट ओळखून जावा तुमचं तरी.